शिवरात्री मित्रांनो, माझा संध्याकाळचा ब्लॉग आहे. आज आज रविवार होता. आज काहीच नाही, काही नाही, नुसता आराम आराम. कंटाळा पण आला होता, कंटाळा आला, काही नाही, नुसता आराम केला. आता उद्यापासून घ्यायचं दप्तर कामाचं आणि टाकायच्या पाट्या. उद्यापासून चालू होईल बाबा. लय लय आज लय संडे कंटाळा, लय कंटाळा आला. म्हणजे लय बेकार कंटाळा आला. आळसपणे कामाची सवय लागली ना, त्यामुळं आरामाची सवय, आराम कंटाळा येतो. पुढं गेलं बिलं तर ठीक आहे, तर काम असं वाटतं की 30 दिवस काम करावा असं आहे. आणि सुट्टी पाहिजे त्या दिवशी कुठेतरी फिरायला पाहिजे, नंतर काय मजा येत नाही त्या गोष्टीला. मी घरात घरात एकदम एवढं बोर होतं ना, लय बोर होतं. सुट्टी असली तर कुठं बाहेर जावा, आणि सुट्टी नको असं आहे. तुमचा कसा गेला संडे? केला का नाही एन्जॉय? आता काय मार्गशीर्ष महिना चालू आहे. चिकन मटन अंडी बिंडी सगळी बंद. 1 महिना एकदम बंद. खाणारे खातात, नाही खाणाऱ्यांसाठी हाय. माळकरी लोक तर खातच नाही. एक अशी गोष्ट आहे, म्हणजे काय नाही, अशी फक्त तुम्हाला सांगतो. एक बॉस असतो, तो 4-5 माणसं म्हणजे स्टाफला गोळा करतो. आणि स्टाफला गोळा करतो आणि विहिरिका घेऊन जातो. आणि असा हातात दगड पडतो, दगड दगड घेतो आणि पाण्यात सोडतो. तर तो शेट असतो, तो एका एका वर्करला विचारतो की बाबा हा दगड पाण्यात कसा काय पडला. तर एक एक माणूस येतो, म्हणतो शेठ तुम्ही हा दगड सोडला म्हणून तो पाण्यात पडला. दुसरा येतो, म्हणतो हा दगड सोडल्यावर तो पाण्यातच जाणार. तिसरा येतो, लय हुशार असतो, म्हणतो साहेब तुम्ही त्याचा हात सोडला म्हणून तो पाण्यात गेला. असं आहे. त्यामुळे कोणाला काय बोलायचं, कोणा किती म्हणजे हुशार हुशार माइंडसेटची लोक पाहिजे जगात वावरताना. अडाणी लोक काय, जे मनात असतं ते बोलून टाकतात, नंतर पस्तावा करतात, बाबा उगाच बोललो. त्यामुळे थोडं डोक्यात अक्कल ठेवा, काय कोणाला बोलायचं काय नाही. त्याच्यामुळं अक्कल म्हणजे तुम्हाला उद्देशून नाही, थोडं ज्ञान वाढवा असंही. ज्ञान लय महत्त्वाचं बाबा या जगात. ज्ञान नाही तर काही नाही. ते नाही का गाडव चालत असतात, बायको पोरगा आणि माणूस चालत असतं. गाडव सिंगल चालत असतात, 3 माणसं चालत असतात. तर काही लोक बोलतात अरे काय याच्या गाढव आहे, तर हा माणूस त्या गाढव बसून जात नाही. मग ती अख्खी फॅमिली गाढव बसते. नंतर दुसरी लोक भेटतात, तर म्हणतात काय बाबा हे माणसं गाढवाचा जीव घेणार का. 3 माणसं गाढव बसली. तर एक माणूस तो नवरा उतरतो गाढवून. नंतर ते चालत असतात, म्हणतात काय बाबा हे बायका पोरं गाढवं बसवले, स्वतः चालत चाललाय. मग तो बायकोला उतरवतो. मग पुढं जाऊन म्हणतो अरे गाढवाच्या अंग अजून होत्या, पोरगा गाढव बसलाय. त्याच्यामुळे काय लोक काही बोलतात, ते त्यांच्या पद्धतीने. म्हणजे आपण आपल्या पद्धतीने वागायचं, लोकांच्या पद्धतीने नाही वागायचं. सांगायचं तात्पर्य हे काय, असं गोष्ट आहे, बाकी काय नाही. मनाला लागणारी गोष्ट नाही, पण ते सांगतो. म्हणजे लोक तुम्ही एखाद्याला काही दिलं तरी म्हणते मग त्याला गरज नव्हती म्हणून त्याने दिलं, असं आहे. त्याच्यामुळं जसं तसं, बाकी काय नाही. झालं एवढंच मनोरंजनचं होतं. आता उद्यापासून जायचं, कामावर जायचं. कामच मजा येते, घरात नाही, घरातले कंटाळा येतो. असली तर सुट्टी रविवारी सुट्टी असल्यावर कुठं फिरायला, नाही तर काम करायला काहीच कंटाळा येत नाही. आता जवळजवळ किती
16 तर 18 19 वर्ष झालं काम करते म्हणून. आणि कामाचा आवड पण आहे, असं नाही की पगारासाठी, पण आवड पण भरपूर आहे कामाची. त्याच्यामुळं काम इम्पॉर्टंट पण आहे. ह्या जगात काम आणि पैसा लय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ते करणंच आहे. मी पण करतोय, तुम्ही पण करा काम. काम आपण भले कामाला किती नाव ठेवू, पण कामाशिवाय पर्याय नाही. डोक्यामध्ये कंटिन्यू काम असलं ना, माइंड फ्रेश राहतं. दिवस निघून जातात, वर्ष निघून जातात, कसे फटाफट वर्ष निघून गेलं काय कळत नाही असे. त्यामुळे कामाला लय इम्पॉर्टंट आहे. आणि मला तर काम लय आवडते. आज दिवसभर घरी होतो, एकदम कंटाळा, झोप पण नाही, काय नाही, मोबाईल नुसत्या रील बघ. किती रील बघणार, डोळे दुखतात, बघ साईडला ठेवायला लागतं. अशी सिस्टम आहे. काम नसलं की कामात असलं की मोबाईलला काय एवढं हात लावायला भेटत नाही. कामापुरतं वापरायचं आणि ठेवून द्यायचं असं आहे. चला, एवढं मी बोलतो आणि माझं भाषण संपवतं. कसं मी म्हणन तसं. ओके, चला, बाय, गुड नाईट. हा.